नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोली टोल नाक्याजवळ भीषण अपघात. पुलावरून मोटार कोसळून एक ठार, 30 फुटांवरून मोटार पडली. तावडे हॉटेल ते शिरोली टोल नाक्या दरम्यान जुन्या पुलाजवळील सुरक्षा कठडा तोडून आज एक मोटार 30 फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात दुर्गाप्रसाद हुआप्पा इटी वय 26 राहणार कावळा नाका परिसर, मूळ राहणार लोकापूर कर्नाटक यांचा जागीच मृत्यू झालाय. मोटारीतील रोहित माने, रोहित जोंधळे व अर्जुन चौगले जखमी झाले आहेत. चौघे गांधीनगरातून कावळा नाक्याकडे येत असताना सायंकाळी 6:30च्या सुमारास अपघात झाला. जखमींना कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मोटार मेकॅनिकल असलेला दुर्गाप्रसाद 15 वर्षापासून कावळा नाका येथील बहिणीकडे राहण्यास होता. तो दुपारी कामानिमित्त 3 मित्रांसोबत गांधीनगर येथे गेला होता. तेथून कावळा नाक्याकडे परतताना तावडे हॉटेलपासून काही अंतरावर जुना जकात नाका आहे, तेथील पुलाजवळ चालकाचा ताबा सुटून मोटार बाजूच्या संरक्षक कठड्याला धडकली. लोखंडी बॅरिकेड व कठडा तोडून मोटार जवळपास 30 फुटावरून खाली कोसळली. मुख्य मार्गावर वाहनांची गर्दी असतानाच झालेल्या अपघाताने वाहनधारकांची तारांबळ उडाली. नेमकं काय घडले हे पाहण्यासाठी अनेकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली. बाजूच्या उतारावरून खाली जात अनेक जण मोटारीपर्यंत पोहोचले. उंचावरून कोसळल्याने मोटारीचा चक्काचूर झाला होता. त्यातील दुर्गाप्रसादचा जागीच मृत्यू झाला होता. मोटार जवळपास 30 फुटांवरून कोसळल्याने आतील अन्य तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. बरगडीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अर्जुन चौगले यांची प्रकृती गंभीर आहे. अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना मोटारीतून बाहेर काढून मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी कसरत करावी लागली. दुर्गाप्रसाद मूळचा कर्नाटकातील लोकापूरचा आहे. तो 15 वर्षापासून कावळा नाका येथील बहिणीकडे राहत होता. येथूनच त्याने विवाह करून संसार थाटला होता. त्याला प्रसाद नावाचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे. दुर्गाप्रसाद कष्टाळू व मनमिळावू असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. तो कावळा नाका परिसरातही मेकॅनिक म्हणून सुपरिचित होता. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.